हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला एक साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी तुम्ही मुलांना मधल्या वेळेत भूक लागली असेल तर तुम्ही पटकन बनवून देऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पटकन अशी भेल बनवू शकता। आलू भुजियाची भेल आहे। तर मी काय काय साहित्य घेतलं आहे तर बघू चला। तर इथं पहिल्यांदा मी आलू भुजिया सेव घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि ते काकडी किसून घेतलेली आहे, थोडी बीटसुद्धा किसून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि ते इथे सर्व मसाले मी घेतले आहेत। इथे मी चाट मसाला थोडा, आमचूर पावडर, काली मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी पिठी साखर असे घेतलेली आहे। आता पहिल्यांदा आपण एका बोल घ्यायचा, त्याच्यामध्ये इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा इथे एकदम मोठा पण नाही कापायचा आहे। त्याचबरोबर थोडासा मी टोमॅटो घालते, टोमॅटोच्या बिया मी इथं काढलेल्या आहेत आणि थोडा मी घातलेला आहे। त्याचबरोबर इथे मी किसून घेतलेला बीट आणि काकडी हे सुद्धा घालते, तुम्ही इथं गाजरसुद्धा घालू शकता। हे छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची। तुम्ही आता इथे मार्केटमध्ये कच्ची कैरी मिळते, तीसुद्धा तुम्ही थोडीशी किसून घालू शकता, कारण थोडा त्याने आंबटपणा चटपटपणा येतो। आता हे सर्व मसाले मी घेतले आहेत ना, ते सर्व मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळे मसाले मिक्स करायचे छानपैकी। हे सगळं एकजीव करून झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण आलू भुजिया सेव घालायचे आहे। इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा थोडासा घालू शकता, कारण मी ते आमचूर पावडर टाकलेले आहे थोडा आंबटपणा येण्यासाठी। अशा प्रकारे आपली आलू भुजिया भेल तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालायची छानपैकी आणि खूप छान लागते ही आलू भुजिया भेल। तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा आणि आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी ही बनवू शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत भूक लागली असेल किंवा आपल्याला पण काही खायचं मन होत असेल तर अशी झटपट बनवून खाऊ शकता। खूप छान लागते। आता उन्हाळ्यामध्ये जास्त भूक लागत नाही आहे तर असा एक म्हणजे असं भन्नाट अशी एक भेल तयार करून खाऊ शकता आणि ते मी आता एका प्लेटमध्ये सर्व करते। अशी छानपैकी आलू भुजिया भेल तयार झालेली आहे आपली आणि ते आपण आपल्या घरच्यांना खायला घालू शकता। झटपट बनते, टाईम लागत नाही, घरातल्या साहित्यामधूनच अशी तयार होते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती। आणि तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। बाय, धन्यवाद।